नमस्कार. आरती गंगावणेकर कळ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी सादर करीत आहे लेखिका सुधा मूर्ती यांच्या वाईज अँड अदरवाईज या पुस्तकातील कथा क्रमांक 9 तारेचा घोटाळा. मानव आणि पशु यांच्यातील फरक हा मूलतः वैचारिक आदानप्रदानाचा, सुसंवाद करण्याच्या क्षमतेचा फरक आहे. विचारांचं संक्रमण योग्य तऱ्हेनं करण्याची क्षमता ज्याची अधिक, त्याच्या आयुष्यात गैरसमजाचे प्रसंग कमी प्रमाणात घडतात. अलीकडच्या काळात सुसंवाद करण्याची क्षमता सुधारण्यासाठी प्रशिक्षण वर्ग निघाले आहेत. ज्यांना घाईने ही कला शिकायची असते त्यांच्यासाठी सुद्धा क्रॅश कोर्सेस असतात. एक गोष्ट खरी की सुस्पष्ट विचार आणि त्यांचं सरळ, थेट व स्पष्ट संक्रमण या दोन्ही गोष्टी आज जीवनावश्यक बनल्या आहेत. लता आणि मी, आम्ही बालमैत्रिणी. मोठ्या शहरापेक्षा लहान गावात मैत्री जास्त घट्ट, जास्त जवळची असते. कदाचित लहान गावात लोक परस्परांवर खूप अवलंबून असतात म्हणूनही असेल, किंवा कदाचित लहान गावातील संस्कृती व मोठ्या शहरातील संस्कृती भिन्न असेल. औद्योगिकीकरणाचा मानवामानवातील परस्पर संबंधावर फार मोठा प्रभाव पडलेला आहे. आमच्या लहान गावातील वातावरणात लता आणि मी आमच्या घट्ट मैत्रीचा, परस्पर सहवासाचा आनंद घेत लहानाच्या मोठ्या झालो. मी रोज तिच्या घरी जायची. त्यांच्या घरच्या प्रत्येकाशी माझी ओळख होती. लताचंही नेमकं तसंच होतं. ती पण नेहमी आमच्या घरी यायची आणि आमच्या घरच्या सर्वांना ती ओळखायची. यथावकाश आम्ही दोघी पदवीधर झालो आणि मग आमचे मार्ग वेगळे झाले. एकमेकींचा निरोप घेताना आम्हाला फार दुःख झालं. मी पुण्याला नोकरी पत्करली आणि गाव सोडलं. मी माझ्या करिअरमध्ये पूर्णपणे गुंतून गेले. मी कधी गावी गेले तरच लताची आणि माझी भेट होई. त्या काळी टेलिफोन ही श्रीमंतांची चैन होती. ही 25 वर्षापूर्वींची गोष्ट आहे. तेव्हा गल्लोगल्ली एसटीडी बूथ नसत. कधीही काही महत्त्वाची गोष्ट कळवायची असली तर लोक तारेने संदेश पाठवत. त्या काळी तार संस्कृती ही एक आगळीवेगळी संस्कृती होती. लहान गावात तर तार येणं हीच एक मोठी बातमी असे. पुष्कळदा तार येणं म्हणजे वाईट बातमी येणं असाच अर्थ असायचा. एक दिवस मला तार आली, ती दुष्ट बातमी घेऊनच. तारेत लिहिलं होतं, फादर एक्सपायर्ड, स्टार्ट इमिजिएटली. वडील वारले, तातडीने निघा. तार पाठवणाऱ्यांचं नाव लता असं दिलं होतं. मला धक्का बसला. माझे सहकारी फार प्रेमळ होते. कुणीतरी ताबडतोब माझ्या रेल्वेच्या तिकिटाची व्यवस्था केली, तर दुसऱ्या कुणीतरी माझ्या नावे रजेचा अर्ज लिहिला. मी नुसती मूकपणे रडत बसले होते. माझे वडील हे माझे नुसते वडीलच नाही, तर ते माझे मित्रही होते. आम्ही अनेक गोष्टी बोलायचो. गेल्याच आठवड्यात तर मी त्यांना भेटून आले होते. तेव्हा चांगली छान धडधाकट तब्येत होती त्यांची. त्यांना काही होत असेल, बरं नसेल असं वाटलंही नव्हतं. काय झालं असेल, हार्ट अटॅक की ॲक्सिडंट? आई कशी असेल, तिला किती कठीण जाईल हे सर्व. माझा एक सहकारी होता. त्याला अशाच प्रकारची तार दरवर्षी येत असे. ग्रॅनी एक्सपायर्ड, स्टार्ट इमिजिएटली. आजी वारली, तातडीने निघा. केव्हाही तातडीने रजा मिळवण्याचा हा एक उत्तम मार्ग असतो असं त्याचं मत होतं. तुझी रजा शिल्लक आहे का पण? त्यानं मला विचारले. त्याला वाटलं माझी तारही त्याच्यासारखी रजा मिळवण्याची युक्ती आहे. त्याचं बोलणं ऐकून मला फार वाईट वाटलं, रागही आला. नंतर रेल्वेत बसून गावापर्यंत जाण्याचा प्रवास हा एक दुःखदायक अनुभव होता. माझ्या बालपणात, माझ्या कॉलेज जीवनात माझे वडील हे एक अविभाज्य घटक होते. सुरुवातीला तेच माझे आदर्श होते, पण पुढे मी जशी मोठे झाले, जग पाहिलं, तसे ते माझे मित्र बनले. आता आपलं बालपण कायमचं हरवलं अशी जाणीव मला तेव्हा झाली. आपण एकत्र प्रवास करायचा, आवडती पुस्तकं वाचायची, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायची, अशी कितीतरी स्वप्न मी आणि माझ्या वडिलांनी एकत्र बसून रंगवली होती आणि ही सारी स्वप्न धुळीला मिळाली होती. मला पुढील आयुष्य तर घालवायचंच होतं, पण त्या आयुष्यात माझे वडील असते तर ते आयुष्य कितीतरी आनंदाचं, सुखासमाधानाचं घालवता आलं असतं. मी गावी पोचले. मला इतकी चुलत भावंडं होती. त्यांपैकी कोणीतरी गाडीच्या वेळी मला आणायला स्टेशनवर आलं असेल अशी माझी अपेक्षा होती.
आश्चर्याची गोष्ट अशी की आमच्या घरचं कोणीसुद्धा मला न्यायला आलं नव्हतं. मला दुःख झालं, पण सगळे शोकाकुल अवस्थेत असणार अशी मी माझ्या मनाची समजूत घातली. शिवाय मी नेमकी याच गाडीनं येणार आहे हे तरी त्यांना कसं काय कळणार असाही मी विचार केला. मग मी रिक्षा पकडली आणि घरी निघाले. घराजवळ पोचल्यावर माझ्या हृदयात धडधड सुरू झाली. तोच रस्ता, तेच घर, पण आज माझे प्रिय वडील तिथे नव्हते. मी रिक्षातून उतरले. घर इतकं शांत कसं काय? मला जरा नवल वाटलं. आता फारसे लोक असल्याचंही जाणवत नव्हतं. हे कसं काय? माझे वडील एक नावाजलेले डॉक्टर आणि प्रोफेसर होते. लोक त्यांच्या अंत्यदर्शनाला कसे काय आले नाहीत? मी आज शिरले. घराला रंगसफेदी चढवलेली होती. ते आंब्याच्या पानांच्या तोरणांनी व फुलांच्या माळांनी सुशोभित केलेलं होतं. जणू काही एखादा सण समारंभ असावा असं. काय करावं ते न सुचून मी एखाद्या खांबासारखी स्तब्ध उभी राहिली. एवढ्यात माझ्या वडिलांच्या खोलीतून आवाज आला. मी मागे वळून पाहिलं आणि माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. माझे वडील प्रेमळपणे हसत तिथे उभे होते. मी स्वप्नात तर नाही ना? मला प्रश्न पडला. मला पाहून माझ्या वडिलांना फारच आनंद झालेला दिसत होता. ते म्हणाले, तू काहीही करून साखरपुड्याच्या कार्यक्रमाला येशील अशी आमची खात्रीच होती. शेवटी तुझी ती लाडकी चुलत बहीण आहे ना? तुम्ही कशाविषयी बोलताय? साखरपुड्याविषयी. लताचं लग्न ठरलंय. साखरपुडा आजच्या आज संध्याकाळी उरकून घ्यावा अशी मुलांकडच्यांची इच्छा आहे. मुलगा दिल्लीचा आहे. लग्न तर. मी त्यांना मध्येच थांबवलं. ती तार कुणी पाठवली? तुम्ही ते तसं का लिहिलं? तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? दुसरं तिसरं कुणी नाही तर तुम्ही खोटं बोलाल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी फार रागात होते. पण मी कशाविषयी बोलते आहे ते माझ्या वडिलांना काही समजेना. तू कुठल्या तारेविषयी बोलत आहेस? तू यावीस या हेतूनं आम्ही मुद्दामच तार पाठवावीच लागली. पण ही अशी तार का? मी फार रागात होते. संतापानं धुमसत होते. अखेर मला मिळालेली ती तार मी त्यांच्या हातात ठेवली. ती पाहून माझे वडील आश्चर्यचकित झाले. ती तार त्यांनी पाठवलेलीच नव्हती. सगळा गोंधळ. मग कुणी पाठवली असावी? अचानक त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं. आता लक्षात आला सगळा प्रकार. तुझी मैत्रीण लता आहे ना? तिचे वडील काल वारले. ते आजारी होते. ते तुला माहीत असेलच. तुझा आणि त्यांचा चांगला परिचय होता. त्यामुळेच लतानं तुला ती तार पाठवली असेल. पण मजकुराचा गोंधळ झाला. माझे वडील वारले असं तिनं तुला कळवायला हवं होतं खरं. पण या तारेत माझे हा शब्द गायब झालेला दिसतोय. केवढा मोठा गोंधळ झाला त्यामुळे. ती तार माझी मैत्रीण लता हिनेच पाठवली होती हे तर उघडच होतं. आणि त्याचवेळी आमच्या घरी लता नावाच्या माझ्या चुलत बहिणीचा साखरपुडा होता. माझ्या कुटुंबियांना मला जर ती तार पाठवली होती त्यात लिहिलं होतं, लताचं लग्न ठरलं, उद्या साखरपुडा. आता ही तार ऑफिसात जाऊन पोचली आणि सहकाऱ्यांच्या हातात पडली की त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होईल बरं? या विचारानं मी अस्वस्थ झाले. धन्यवाद. पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये.